गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू आवर डेली ब्लॉग सिरीज. आणि आज आहे डेली ब्लॉग सिरीजचा एपिसोड नंबर 6 ना. तर बघूया आज काय काय होतं आहे. अजून आम्ही कल्याणच्या आईकडेच आहोत, तर आता घरी जाणार आहे. बघूया आता काय काय होतं आहे आजच्या दिवसात. मी तुला नाही नेणार, तू मला मारलंस ना. मी नाही नेणार तुला. बाय. मी नाही नेणार तुला. बस घरामध्ये बस, मला जाऊ दे. मी चालली. बाय. तुला नाही नेणार मी. बाय बाबू. बाय बाय. बाय बाय. तू नको येऊ. चप्पल नाही घातली बघ. कुठे चाललाय? पुढे पुढे. ए पोटल्या. बाय. मी चालले. बाय बाय. अगं माझी चड्डी घालायला धावतंय. बाय बाय बाबू. बाय बाय बाबू. बाय बाय. मी नाही नेणार. तू मला मारलंस ना. मी नाही नेणार. आता मी नाही नेणार. मला मारलं त्याने. सगळे हात गंदू झाले. बाबू पाणी नाही. फक्त चप्पल घालते घे. कुठं जायचं? बाय बाय. बाय बाय. माझ्याकडे बघ. बाय बाय. हा बाय बाय. बाय बाय. चला आम्ही घरी आलो आहे. आज पोचलो घरी. श्रेया आहे मी. चला बाबा, खूप गरम झालं बाबा. चालत आली पण काय घाम फुटला आहे. श्री झाला आणि म्हटलं बघूया. श्रेयाला सांगितलं मी कढी भात पकोडे बनवायला. तर काय काय तयारी केली. काय करते ग? गूळ कापते कढीमध्ये टाकण्यासाठी. ओके. आणि इकडे मी तयारी केली आहे. दही काढून ठेवले. हे आपलं घरी बनवलेलं दही आहे. इकडे ह्याच्यात जिरं, लसूण, मिरची आणि मीठ हे टाकलेलं आहे ग्राइंड करण्यासाठी. ओके. हीच मेन रेसिपी आपली. आणि कोथिंबीर आता साफ करून धुवून चिरलेली आहे, ती पण टाकते याच्यामध्ये. ओके. आता मिक्सरला लावून घ्यायचं आहे. तर आता पेस्ट झालेली आहे. एकदम काही बारीक करायची गरज नाहीये. थोडेसे असे गट्टे गट्टे राहिले तरी चालेल, कारण की आपल्याला कसं कढीमध्ये थोडंसं चांगलं टेस्ट लागलं चरचर छान वाटतं. आता हे आहे घरी बनवलेलं दही. ते नाही लावत आहे त्याच्यामध्ये, असंच घेते तू. ह्याच्यात टाकायचं आणि ह्याच्यात आता हे टाकू आपण बनवलेला मसाला आणि मिक्स करून घेऊया गॅस. मला कढी खूप जास्त आवडते म्हणून मी सारखी कढी बनवत असते. मम्मी दही जमवते आणि ते दही कढीमध्ये घालते. ओके बेबी. डब्बा सुद्धा पुसून घेतो. वेस्ट नको जायला. त्यात थोडंसं पाणी घालून घे ना श्रेया, तरी पण चालेल. त्या डब्यात पण आणि त्या डब्यात पण. जेव्हा कढीमध्ये आपल्याला पाणी घालायचं असेल तेव्हा आपण ह्याच्यातून धुवून घेऊ हा डब्बा. आता सध्या राहून देतो फोडणी. तर आता मी तेल तापत ठेवलं आहे. कढीसाठी तुम्ही जेवढं कमी तेल घ्याल तेवढी चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला काही कांदा परतायचा नाहीये, फक्त जिरं मोहरी तडतडलं पाहिजे इतकंच तेल घ्या. जसे की आता मी घेतलं आहे मोहरी. मम्मीने एकदा मला कढी बनवायला सांगितलेली, तेव्हापासून मला कढी बनवायची ऑब्सेशन झालेलं आहे.
ऑब्सेशन. आणि हा मी लसूण ठेचून ठेवलेला. टाकते. मला चमचाभर हळद घालायची सवय आहे, कारण आमच्याकडे आहे गावरान हळद. ती खूप चांगली असते हेल्थसाठी. त्याच्यामुळे मी चमचाभर हळदच घालते काही बनवते. आता मेन पॉइंट, आपला जो कढीचा आपण मिश्रण बनवलं आहे ते टाकायचं. आता बघ धुरेल कसं. पुसून घेते, पण आधी मिक्स करायला लागतं. मम्मी तू ते पुसून घे मला, कारण की कढी घातल्या आपल्याला मिक्स करायला लागतं. कंटिन्यू हलवत राहायचं, नाहीतर कढी फुटणार. असं मम्मीने मला खूप छान शिकवलेलं आहे. तर आता कंटिन्यू कढी मिक्स करते. मम्मी तर ते भांडं धुवून दे मला. तर आता मी कढीमध्ये कमीच मीठ टाकणार आहे, किंवा नाहीच टाकणार शक्यतो, कारण की आपण जे मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं ते होतं आणि कढीमध्ये आपण टाकणार आहे भाजी. त्या भाजीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे मी. तर मग कढीमध्ये शक्यतो कमीच मीठ घालेन किंवा नाही घालणार, नाहीतर खारट लागेल नंतर टेस्ट. हो, आता उकळी आली आहे हलत. त्याच्यात टाकूया आपण गुळ. आम्हाला ना मस्त अशी आंबट गोड कढी आवडते, जास्त आंबट आवडत नाही, गोड पण पाहिजे असते. मला तशीच पहिल्यापासून आवडते. मी कोणाकडे गेली नाही, आंबट असेल ना मी थोडीशी साखर घेते एक्स्ट्रा आणि मग पिते. मला आवडते. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखर सुद्धा टाकू शकता, पण गुळवाली चांगली होते. मस्त तिला कलर पण छान येतो. आणि श्रेया मस्त कोथिंबीर घालते ना तसा कलर येतो. ऍक्च्युली माझी रेसिपी वेगळी आहे, श्रेयाची वेगळी आहे. तिची पर्सनल रेसिपी आहे, तिला जसं आवडतं तसं. मी पण कधीच बघितली नव्हती. म्हटलं चला आज मला पण तू दाखव आणि तू पण कर. मी जेव्हा नसते ना तेव्हा ती बनवते, मी असेल तेव्हा बनवत नाही. म्हटलं आज तू मला दाखव कशी बनवतेस ती. आणि आता काय भजीचं काय, भाजी थोडा ती नाही फुटणार. उकळी आली ना, तेल गरम करत ठेवलं आहे. आणि इकडे मी कापून घेतलं होतं सगळं. याच्यात टाकलेला आहे कांदा आणि कोथिंबीर आणि मसाला टाकले आहे, मीठ टाकलेलं आहे. आता बेसन टाकते. म्हटलं बेसन नंतर टाकेल. बेसन आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घाल आणि मस्त मिक्स कर. गोळ बनव. मी आलीच तोपर्यंत पप्पांचा कॉल येतोय. श्रेयाच्या भजी सुरू झालेल्या आहेत, पकोडे बनवते आणि मस्त मी कढी भात पकोडे खाणार आहे ना. आता मी दोघीच आहे, शॉर्टकट मेनू आहे आमचा. जेवायला या. जेवणात काय आहे हे सांगण्याची तर गरजच नाहीये. मी चपाती नव्हती बनवणार, पण बनवली पटकन, कारण आहे ना कढी असेल पकोडे आणि चपातीने मजा येत नाही ना. बनवली तसं असं साजरं संगीत खाल्लं तर मजा येते. आता टेस्ट करून सांग कशी झाली. येस, पकोडे पण टाकले. मस्त छान झाले ना. नेहमी सारखी छान झाली. सिरियस बनवली कोणी आहे. तर आता इकडेच मी आजचा ब्लॉग एंड करते. जर तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी मिळते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.